तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो की MPSC कंबाईनच्या इतिहास या विषयामध्ये 10 प्रश्न असतात आणि त्याच्यापैकी मित्रांनो 2 ते 3 प्रश्न हे कायद्यांवर येतात. तर त्यापैकी पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा कायदा म्हणजे 1935चा कायदा. तर मित्रांनो आज आपल्याला बघायची की 1935च्या कायद्याची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे या कायद्यामध्ये 321 कलमे, 10 अनुसूची व 14 भाग होते. केंद्रामध्ये द्विदल शासन प्रणाली सुरू करण्यात आली व राखीव व सोपी खाती पण सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर मित्रांनो प्रांतिक स्वायत्तता 1937 ते 1939 आणि RBIची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो 1934च्या कायद्यानुसार आणि 1935ला मित्रांनो स्थापना झाली. आणि महिलांना मतदान करण्याचा अधिकार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा 1935च्या कायद्यानुसार देण्यात आला होता. आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची स्थापना पण मित्रांनो 1935च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. आणि 1937मध्ये संघीय न्यायालयाची स्थापना झाली होती. आणि इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आलं होतं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, स्टार केलेला पॉईंट 1935च्या कायद्यामधला मित्रांनो. आणि शेषाधिकार हे संपूर्ण गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते मित्रांनो 1935च्या कायद्यामध्ये. तर मित्रांनो 1935चा कायदा हा इतिहासामधला खूप महत्त्वाचा कायदा आहे, त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा. कोणतेही वर्षी याच्यावर प्रश्न येऊ शकतो, हे पॉईंट तोंडपाठ करून ठेवा.